रसिक हो, पावसाळ्यामध्ये हिरव्या रंगाच्या जेवढ्या छटा दिसतात ना तेवढ्या एखाद्या रंगपेटीत सुद्धा दिसणार नाहीत. फुलपाखराच्या पंखांवरचे जे रंग असतात ते आपण इतर ठिकाणी पाहिले तर कदाचित भडक वाटतील, पण ते त्याच्या पंखांवर मात्र भडक वाटत नाहीत. निसर्गाची हीच गंमत असावी बहुतेक. आणि म्हणूनच दऱ्याखोऱ्यात राहणारे आदिवासी, निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ राहणारे ते नैसर्गिक बांधव आपले, ते जेव्हा उत्सव साजरा करतात तेव्हा त्यांचे कपडे सुद्धा तसेच भडक असतात, तसेच नैसर्गिक असतात. असाच काहीसा नृत्याचा आस्वाद घेऊया. नेरळ जिल्हा रायगडहून येत आहेत राजू जुगरे आणि मंडळी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. निघून मैदानी लढला रणे, निघून मैदानी लढला रणे, एक एक मावळा बडकला, एक एक मावळा बडकला. हिरव्या हरणात निळ्या गगनात झेंडा भगवा बडकला, हिरव्या हरणात निळ्या गगनात झेंडा भगवा बडकला, हिरव्या हरणात निळ्या गगनात झेंडा भगवा बडकला. लढला माये भूमीसाठी, लाज राखली तू तिची, लाज राखली तू तिची, लाज राखली तू तिची. ना परवा केली तनाची, बाजी लावली प्राणाची, बाजी लावली प्राणाची, बाजी लावली प्राणाची. जय भवानी म्हणून त्याने, जय भवानी म्हणून त्याने तिचा जय जयकार केला, तिचा जय जयकार केला. हिरव्या हरणात निळ्या गगनात झेंडा भगवा बडकला, 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 हिरव्या हरणात निळ्या गगनात झेंडा भगवा बडकला. परीक्षकांना काय वाटलं ते विचारूया आपण.
सगळ्यात पहिल्यांदा मला विचारायचं हे झटॅक कपडे का? पूर्वी आम्ही हेच नृत्य, वेगळ्या प्रकारचे नृत्य आहे त्याच्यामध्ये, पण हे आम्ही जेव्हा खेडोपाडी सादर करायचो तर विजेचे खूप प्रॉब्लेम्स असायचे की जेणेकरून अंधार आहे आणि हे सगळ्या गोष्टी आहेत. तर आमच्या कला ह्या लोकांमध्ये उठवून दिसाव्यात हे जर घातले आणि एखादा कंदील जरी असेल तरी हे सगळे चकचकात जे आहे हे सगळं लोकांना दिसतं, त्यातल्या मुवमेंट्स दिसतात आणि हे त्याच्या मागचं कारण हे आहे की लोकांना कळावं. हे बघा, म्हणजे ते कुठे राहतात, त्यांची आयुष्य कशी असतात, काय काय होत असतं आणि त्याच्यामध्ये ही कला रुजते, फुलते, वाढते, टिकवली जाते. आणि हे इकडे सगळं पुढे चालू असताना एक मागून असाच एक आता बाय द वे असा येतो, तो असा वरती आपला हँग करत असतो आणि तो वरून आपल्याला हात करत असतो आणि आपण असे मी आता इथे बघू का तिथे बघू का काय करू. तुमची ती मेन स्टेप आम्हाला दोघांनाही फार आवडली. तो असा पाय मागे बिगे जाऊन तिचं सगळं फुटवर्क होतं ते फार छान, खूप मजा आली. थँक्यू, धन्यवाद. मकरंद सर, तुमचं नृत्य आम्ही पाहिलं, त्यातली गंमतही खूप आवडली मला, जी मध्येच भोगद्यातनं सगळे चालले आहेत. मला तर तो भोगदाच वाटतो, कारण का दऱ्याखोऱ्यात ट्रेन्स चालल्या आहेत आणि मग त्याच्यातनं ती ट्रेन बनते आणि ट्रेन नंतर रिव्हर्समध्ये येताना ते रूळ बनतात. म्हणजे ती जी काही गंमत होती, आपण म्हणतो की सगळ्याच गोष्टी या एका माळेत असे विणलेले असतात किंवा शृंखला आपण ज्याला म्हणतो, जी बांधली गेलेली असते, तसं ते वाटलं, गमतीशीर वाटलं. धन्यवाद सर, धन्यवाद. आता पाहूया तुम्हाला किती पदकं मिळत आहेत. मकरंद सर, 10 पैकी 10 पदकं. उर्मिलाजी 9 पदकं आणि एक सरप्राईज. अरे वा, थँक्यू. 9 पण पदकं. सरप्राईज असंच नाही देता येणार आहे, मग कारण सगळ्यात छोट्यातल्या छोट्या मेंबर पर्यंत पोचायला मोठ्यातली मोठी शिडी वापरावी लागेल. तुझं काय नाव आहे? आपलं काय नाव आहे साहेब? प्रवीण. इकडे बघ. आता तू परत उडून मस्त वरती जाऊन बस, मग तुला एक गंमत मिळेल. चालेल? मला एक घोडा मिळेल का इकडे?